नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण इयत्ता 7वी इतिहास या पाठ्यपुस्तकातील 9वा धडा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम बघणार आहोत. याच्या आधी आपण आदर्श राज्यकर्ता पाहिला होता आणि या धड्यामध्ये आपण एकूणच शिवाजी महाराजांनी काय काय कारकीर्द केली याविषयी सगळी माहिती आपण घेतली होती. आत्तापर्यंत आपण पहिल्या धड्यापासून ते 8व्या धड्यापर्यंत सगळे धडे स्पष्टीकरणासहित परत स्वाध्याय घेतलेला आहे आणि त्याची प्लेलिस्ट सपनाज होमस्कूलिंग यूट्यूबच्या चॅनलवर आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे की तुम्हाला जर कुठल्याही धड्याचा स्वाध्याय हवा असेल तर तुम्ही तो या आपल्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता. आज आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम बघणार आहोत आणि आपला इतिहास बघण्याची मजा काही औरच आहे ना. तर मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये नेमकं काय काय घडलं होते बघूयाच. पण याचबरोबर जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि मी आहे सपना टीचर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला. आता एकूणच 4 ओळीमध्ये इथे महाराजांची कारकीर्द संपुष्टात आली आहे. संभाजी महाराज पण झालेत, परत राजाराम महाराजही झालेत, ताराबाई झाल्यात. या तिघांची कारकीर्द आता पटकन पुढे नेली आहे, फास्ट फॉरवर्ड केल्यासारखी. आणि आता आपण कुठे येतो? स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी मुघलांशी प्रखर लढा दिला. म्हणजे मुघल हे सतत त्यांच्याशी लढ्यामध्ये होते. या 27 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात. म्हणजे हा जो पूर्ण जो लढा आहे, या सर्व लढ्याला काय म्हणतात? मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम म्हणतात. इसवी सन 1682 मध्ये तर खुद्द औरंगजेब बादशाह दक्षिणेत चालून आला तरी देखील मुघलांबरोबरच्या या संग्रामात अनेक अडचणींवर मात करून मराठी विजयी झाले. हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक म्हणजे अंगावर काटा आणणारा व तेजस्वी कालखंड आहे. आपण या पाठात या स्वातंत्र्य संग्रामाचा अभ्यास करणार आहोत. भारी आहे ना? आपण आपल्या एकूणच इतिहासाचा, शिवाजी महाराजांचा आणि एकूणच पूर्ण इतिहासाचे खूप अभिमानानं नाव घेत असतो आणि आज या इतिहासाबद्दल माहिती मिळते तर ही आपल्यासाठी किती कौतुकास्पद गोष्ट आहे. येथील मराठा हा शब्द मराठी भाषा बोलणारे वा महाराष्ट्रीयन लोक या अर्थाचा आहे. त्यामुळे असे समजायचं नाही की मराठी हे जातीविषयी बोललं जाते. कळलं? करून पहा. मी संभाजी राजे बोलतो, भूमिकाभिनय करा असं त्यांनी सांगितलं. आता छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आपण माहिती घेतोय. हे छत्रपती संभाजी महाराजांचं चित्र आहे. संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होत. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांनंतर ते छत्रपती झाले. त्यावेळी मराठ्यांच्या मुघलांशी संघर्ष चालू होता. अशा स्थितीत औरंगजेब बादशाहचा मुलगा शाहजादा अकबर याने पितेविरुद्ध बंड केले. हे बंड बादशाहने मोडून काढले. म्हणजे लक्षात येते का की औरंगजेबाचाच मुलगा जो होता शहाजादा यांनीच बादशाह विरुद्ध काय केलं? तर बंड केलं. बंड करणं म्हणजे काय? की त्याच्या विरोधामध्ये लढा पुकारणं, त्याच्या विरोधात आवाज करणं, त्यालाच बंड करणे म्हणतात. आणि हे बंड बादशाहनं मोडून काढलं म्हणजे काय? की त्याच्या सैन्याला त्याला एकूणच बादशाहने दाद दिली नाही आणि त्याचा पराभव केला. मग अकबर दक्षिणे संभाजी महाराजांच्या, दक्षिण म्हटलं की आपल्याकडचा भाग त्याला दक्षिण म्हणायचे, म्हणजे महाराष्ट्र तिथून खालचा प्रदेश. तर अकबर दक्षिण संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला. त्याने त्याचे परिपत्य करण्यासाठी बादशाह स्वतः इसवी सन 1682 मध्ये दक्षिणेत आला. त्याच्याबरोबर अफाट सैन्य, प्रभावी तोफखाना होता. त्याने जंजिराच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितले. आता आपल्याला माहिती आहे की मुरुड जंजिराला जे सिद्धी होते ते सिद्धी कधीही हरले नव्हते. त्यांचा किल्ला कसा होता? अभेद्य होता. तर त्यांना आता हाताशी घेतलंय आणि अकबरने काय केलं बादशाहनी? की तू आता मराठ्यांच्या विरोधात काम करण्यास सांगितलं. पोर्तुगीजांनाही आपल्या बाजूला वळवून घेतलं. म्हणजे एकूण तुमच्या लक्षात येते का की किनाऱ्याचे म्हणजे जे किनारा होता महाराष्ट्राचे, जे बाजूचा आहे प्रदेश, तर सर्वांना मराठ्यांच्या विरोधामध्ये उभं करायला सुरुवात केली. त्यामुळे संभाजी महाराजांवर एकाच वेळी अनेक शत्रूला तोंड देण्याचा प्रसंग आला. संभाजी महाराजांची कारकीर्द ही शिवाजी महाराजांच्या नंतर झालेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले पर्व आहे.
महाराजांनी आपल्या कारकिर्दीतच त्यांना मुलकी राज्यकारभाराचे व लष्करी मोहिमांचे उत्कृष्ट शिक्षण दिलं होतं. वयाच्या 14व्या वर्षापासून ते राज्याचा कारभार व सैन्याचे अधिपत्यात लक्ष घालू लागले. अधिपत्य म्हणजे काय, की सैन्याचा पूर्ण कारभार बघणे, ते लक्ष घालू लागले. म्हणजे 14व्या वर्षी आपण विचार करू की आपण कितवीला असू, तर आपण 9वीला वगैरे असू, पण त्या काळातच त्यांना प्रशिक्षण चालू केलं होतं. युवराज असतानाच त्यांनी मुघलांच्या व आदिलशहाच्या अनेक प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या होत्या. त्यांच्या युद्ध कौशल्याचे वर्णन करताना त्यावेळेचा फ्रेंच प्रवासी, म्हणजे हे कोणाबद्दल चाललंय, संभाजी महाराजांबद्दल, आणि संभाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल एक फ्रेंच प्रवासी बोलतोय. ॲबे कॅरे, काय त्या प्रवासाचं नाव आहे ॲबे कॅरे. तर तो काय म्हणतोय, हा युवराज, तो म्हणतोय की हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्ती साजेस असा शूरवीर आहे. म्हणजे विचार करा की महाराजांचा मुलगा म्हणजे संभाजी महाराज हे काही साधं सुद्धा व्यक्तिमत्व नव्हतं, तर जो फ्रेंच प्रवासी त्यालाही वाटते की महाराजांच्या कर्तृत्वाला साजेसा असा त्यांचा मुलगा आहे. संभाजी महाराज छत्रपती झाल्यावर मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष अधिकच तीव्र झाला, म्हणजे खूप वाढला. काबूलपासून, आता आपण भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणूया, काबूलपासून ते कन्याकुमारीपर्यंत मुघलांचा एकछत्री अंमल निर्माण करण्याचा औरंगजेबाचा उद्देश होता. आपल्या प्रचंड लष्करी व आर्थिक शक्तीने मराठ्यांचे राज्य साफ बुडवून टाकायचे असे त्याचे स्वप्न होते. महाराजांनी एवढ्या कष्टाने उभं केलेलं मराठ्यांचं साम्राज्य औरंगजेबाला काय करायचं होतं, बुडवून टाकायचं होतं आणि सगळीकडे एकछत्री अंमल आणायचा होता. संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने व युद्ध कौशल्याने त्याचे हे स्वप्न धुळीस मिळवलं. म्हणजे त्याचं काही स्वप्न साकार होऊ दिलं नाही, काही त्याला सहज विजय मिळवू दिला नाहीये. त्याच्या फौजेच्या तुकड्या अनेक मुघली प्रदेशात स्वाऱ्या करत होत्या. मराठ्यांचा नाशिक जवळचा रामसेचा किल्ला तर बादशाहच्या सैन्यांनी दीर्घकाळ प्रयत्न करून घेताच आला नाही. आणि अशा प्रकारे संभाजी महाराजांच्या पराक्रमाने औरंगजेब जेरीस आला. जेरीस आला म्हणजे वैतागला नुसता, काय करावं त्याला सुधरेना. त्यामुळे एकदा अत्यंत संतापानं त्यानं आपल्या डोक्यावरचं पागोटं जमिनीवर आपटलं व प्रतिज्ञा केली की या संभाजीचा पाडाव करीपर्यंत मी पुन्हा पागोटे घालणार नाही. आपण जसं डोक्यावर फेटा घालतो ना, तसं ते पागोटा घालतात आणि त्या पागोट्याला टाकून त्याने प्रतिज्ञा केली आहे. संभाजी महाराजांनी औरंगजेबाला इतके हतबल करून टाकले होते आणि त्याच्यामुळे त्याची प्रतिक्रिया होती औरंगजेबाची. माहिती आहे का तुम्हाला, मराठ्यांचे किल्ले जिंकले की त्यांचे राज्य संपेल या विचाराने सुरुवातीस औरंगजेबाने नाशिक जवळील रामसेज किल्ल्याला वेढा घातला. औरंगजेबाची सैन्यसंख्या मोठी होती, मराठ्यांनी सैन्यसंख्या अतिशय कमी होती, पण त्यांनी चिवट प्रतिकार केला आणि हा वेढा पुढे 5 वर्ष चालला. वेढा म्हणजे माहिती ना, किल्ल्याला पूर्ण बाजूनं घेरायचं आणि वेढा घालायचं, म्हणजे त्यांची रसद बंद कर, सगळं बंद कर आणि त्यांना हतबल करायचं. मुठभर मराठी सैनिकांनी केलेला हा पराक्रम अद्वितीय होता. अद्वितीय म्हणजे लाखात एक असा. मराठ्यांचा चिवट प्रतिकारामुळे मराठ्यांशी संघर्ष करणं अवघड असल्याची जाणीव औरंगजेबाला झाली. आणि हीच खरी होती मराठ्यांची ताकद. सिद्धी विरुद्धची मोहीम. जंजिराच्या सिद्धी मराठी मुलखाला उपद्रव देत असे. मराठ्यांच्या मुलखावर धाडी टाकून तो जाळपोळ, लुटालूट व अत्याचार करत असे. घरात जैसा उंदीर तैसा राज्य सिद्धी असे त्याचे वर्णन सभासदाने केले आहे. सभासद म्हणजे जे लेखणी करतात ना, म्हणजे इतिहासाबद्दल माहिती देणारा सभासद. संभाजी महाराजांनी इसवी सन 1682 मध्ये त्याच्या विरुद्ध मोहीम उघडली. मोहीम उघडली म्हणजे आता तो इतका त्रास देतो तर त्याचा प्रतिबंध केला पाहिजे ना. त्यांच्या सैन्याने त्याच्या ताब्यातील दंडाराजपुरी या किल्ल्याला वेढा घातला आणि जंजिरावरही तोफांचा भडीमार केला. परंतु त्याच वेळी मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले. त्यामुळे जंजिराची मोहीम अर्धवट सोडून संभाजी महाराजांना माघारी फिरावे लागले. पोर्तुगीजा विरुद्ध मोहीम. आता आधी आपण ऐकलं होतं ना की मुघलांनी काय केलं होतं, स्वतः तर आलेच होते चालून, पण त्याचबरोबर सिद्धीला आणि पोर्तुगीजांना पण चाल करायला लावली होती. त्यामुळे हे सगळ्या बाजूने कसे लढत होते मराठी, त्यावेळी या सगळ्याचा प्रत्येकाचा एक सारांश माहिती आहे. पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम. गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशाही हातमिळवणी केली. त्यामुळे त्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं ठरवलं. त्यांनी इसवी सन 1683 मध्ये पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. गेलं का कोणी रेवदंडा बंदरावर? मी पाहिलाय तो किल्ला. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला. म्हणजे यांनी इकडे रेवदंड्याला वेढा घातल्यामुळे यांनी फोंडा किल्ल्याला वेढा घातला. मराठ्यांनी वेढा मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली.
या लढाईत येसाजी कंक याने पराक्रमाची शर्त केली आणि यात पोर्तुगीज गव्हर्नर घायल झाला. त्याला माघार घ्यावी लागली. संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला आणि पोर्तुगीज मोठ्या संकटात सापडले. त्याच वेळी मुघलांनी दक्षिण कोकणवर आक्रमण केल्याची बातमी संभाजीराजांना मिळाली. त्यामुळे हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करायला परतावे लागले. संभाजी महाराजांची त्यावेळेस काय परिस्थिती झाली असेल याची फक्त कल्पना करा की त्यांनी सिद्धीला पण हरवलं असतं, पण त्याला हरवायच्या वेळेला मुघलांनी इकडनं आक्रमण केलं. सगळ्या बाजूनी त्यांना आक्रमणामुळे हाताशी आलेला त्यांचा गोव्याचा विजय त्यांना सोडायला लागला. आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट. औरंगजेबाला मराठी विरुद्धच्या मोहिमेत यश येत नव्हते, त्यामुळे त्यांनी ती मोहीम स्थगित केली, म्हणजे थांबवली. त्यानंतर त्याने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्यांकडे वळवला. औरंगजेबाने ती राज्य जिंकून घेतली. सर्वात पहिलं आपण शिकलो होतो की कशी कुतुबशाही आदिलशाही निर्माण झाली. या दोन्ही राज्यांची संपत्ती व लष्कर मुघलांच्या हाती आल्यामुळे औरंगजेबाची स्थिती मजबूत झाली होती. त्यानंतर मराठ्यांचा पाडाव करण्यावर आपली सर्व शक्ती केंद्रित केली. त्याच्या प्रदेशावर चहूबाजूंनी हल्ले चढवले. मुघल सेनेचा प्रतिकार करताना मराठ्यांचा सेनापती हंबीरराव मोहिते मारला गेला. त्यामुळे संभाजी महाराजांची लष्करी बाजू कमकुवत झाली. संभाजी महाराजांचा मुलकी कारभार. संभाजी महाराजांचा मुलकी कारभार बघूयात. संभाजी महाराजांनी युद्धाच्या व धामधुमीत आपल्या मुलकी राज्यकारभाराकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी शिवरायांच्या काळातील चोख न्याय व महसूल व्यवस्था तशीच पुढे चालू ठेवली. स्वराज्याविरुद्ध बंडखोरी करणाऱ्यांना तसेच सामान्य प्रजेला त्रास देणाऱ्या वतनदारांना त्यांनी कठोर शासन केले. आपण महाराजांच्या बाबतीत पण हेच पाहिलं होतं. जे वतनदार त्रास द्यायचे शेतकऱ्यांना, लोकांना, त्यांना ताबीद दिली जायची, ताकद दिली जायची. आणि आता इथे पण महाराज म्हणजेच संभाजीराजे पण हेच करतायत, कठोर शासन केले. महाराणी येसूबाईंना राज्यकारभाराचे अधिकार दिले, त्यांना स्वतःचा शिक्का करू दिला. शिवरायांचे प्रजाहिताचे धोरण त्यांनी आपल्या कारकिर्दीत पुढे चालवले. संभाजी महाराजांना संस्कृतसह अनेक भाषा अवगत होत्या. त्यांनी ग्रंथलेखनही केले आहे. राजनीतीवरील प्राचीन भारतीय ग्रंथाचे अवलोकन करून त्यांनी बुधभूषण या ग्रंथात मांडले. माहिती आहे का तुम्हाला, संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथाची रचना संस्कृत भाषेत केली. त्यातील दुसऱ्या अध्यायात राजनीतीची चर्चा आली आहे. त्यात राजाची लक्षणे, प्रधान, राजपुत्र, त्यांचे शिक्षण व कार्य, राजाचे सल्लागार, गड व गडावरील साहित्य, लष्कर, राजाची कर्तव्ये, हेर व्यवस्था इत्यादींविषयी माहिती दिली आहे. संभाजी महाराजांचा मृत्यू. औरंगजेब संभाजी महाराजांना नमवण्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. त्यांनी मुकरबग खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली. महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी मुकरबग खानास कळली. तेव्हा त्याने छापा घालून संभाजी महाराजांना पकडले. बादशाह पुढे नेण्यात आल्यानंतर त्यांच्यापुढे ते अतिशय बाणेदारपणे वागले. बाणेदारपणे म्हणजे स्वतःचा स्वाभिमान ठेवून वागले. मग बादशाहच्या हुकमाने 11 मार्च 1689 रोजी अत्यंत अमानुषपणे त्यांना ठार करण्यात आले. मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अत्यंत धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरा गेला. कारण त्यांचा मृत्यू इथं सांगितला अमानुषपणे, म्हणजे आता मला इथं सांगता येणार नाही आणि ऐकूनही आपल्या अंगावर काटा उभं राहिली, इतक्या भयानक पद्धतीनं मारलं. पण त्यांनी त्यांचा धीर नाही सोडला, म्हणून त्यांना धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरा गेले. त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी मुघलांविरुद्धचा संघर्ष अधिकच तीव्र केला. छत्रपती राजाराम महाराज. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र होत. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रायगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले. आता मराठ्यांचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार होणार असे औरंगजेबाला वाटले, म्हणून त्यांनी रायगडला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खानला पाठवले. त्यावेळी राजाराम महाराज व त्यांची पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे रायगडावर होते. त्या सर्वांनी एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे होते. या प्रसंगी येसूबाईंनी या अभूतपूर्व संकटाला धैर्याने तोंड दिले. कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही असे ठरवून त्यांनी रायगडावर महत्त्वाचे राजनैतिक निर्णय घेतले. त्यानुसार राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे आणि आवश्यकता भासल्यास दूरवर जिंजीला जावे असे ठरवले. तसेच महाराणी येसूबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरणही ठरवण्यात आले.
येसूबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय हे स्वराज्य प्रेमाचे व पराकोटीच्या स्वार्थ त्यागाचे उदाहरण होत. खरं तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सहज राजा होऊ शकला असता, पण त्यांनी स्वतःच्या मुलाला न राजा करता त्याच्या काकाला केलं. त्यांनी स्वतःच्या पुत्राच्या प्राणांची पर्वा न करता मराठ्यांच्या छत्रपती सुरक्षित ठेवलं. चला शोधूया. भारताच्या नकाशात जिंजी हे ठिकाण शोधा. राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण. 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराज आपल्या काही सहकाऱ्यांसह रायगडाच्या वेढ्यातून निसटले. त्यांनी दक्षिण जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला. जिंजीचा किल्ला अभेद्य होता. हा किल्ला जिंकून घेणे मुघलांना सोपे नव्हते. प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, रूपाजी भोसले इत्यादी विश्वासू लोकांना बरोबर घेऊन राजाराम महाराज जिंजीला पोहोचले. मराठ्यांच्या हालचाली. मुघल सामर्थ्यापुढे रायगड दीर्घकाळ लढवणे कठीण होते. मुघलांनी नोव्हेंबर 1689 मध्ये रायगड ताब्यात घेतला आणि महाराणी येसूबाई व शाहू यांना कैद केलं. जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली होती. मराठ्यांच्या दृष्टीने परिस्थिती आणीबाणीची होती. औरंगजेबाने मराठ्यांच्या सरदारांना वतने व जहागिरी देऊन आपल्या बाजूला वळवून घेतले होते. त्यांना शह देण्यासाठी राजाराम महाराजांनी तेच तंत्र वापरले. मुघल प्रदेश जिंकल्यास त्या प्रदेशाची जहागीर तो प्रदेश जिंकणाऱ्या सरदारांना दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले. छत्रपतींच्या या आश्वासनानंतर अनेक पराक्रमी सरदार पुढे आले. त्यांनी मुघल प्रदेशावर धडाक्यांनी आक्रमणाला सुरुवात केली. मुघल सेनानींना पराभूत केले. या पराक्रमात संताजी व धनाजी आघाडीवर होते. त्यांचे अनपेक्षित हल्ले व गनिमी कावा या युद्धतंत्रामुळे मुघलांना आपल्या प्रचंड साधन सामग्रीचा व अवजड तोफखान्याचा उपयोग करणे कठीण झाले. फारसे किल्ले, प्रदेश व खजिना ताब्यात नसताना मराठ्यांनी त्यांना सळो की पळो करून सोडले. एकदा तर संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी बादशहाच्या छावणीवर अचानक हल्ला करून त्यांच्या तंबूवरील सोन्याचा कळसच कापून आणला होता. माहितीये का तुम्हाला? धनाजीस मुघल सैनिक इतके भीत की घोडा पाणी पिताना बुजला तर ते त्याला विचारत, का रे, तुला पाण्यात धनाजी दिसतो का? जिंजीला वेढा. रायगड ताब्यात घेतल्यावर बादशाने जुल्फिकार खानला दक्षिणेत जिंजीच्या स्वारी पाठवलं. त्याने जिंजीचा वेढा घातला. मराठ्यांनी जिंजीचा किल्ला जवळजवळ 8 वर्ष निकराने लढवला. संताजी व धनाजी यांनी वेढा घातलेल्या मुघल सैन्यावर बाहेरून प्रखर हल्ले चढवले. अखेरीस राजाराम महाराज वेढ्यातून बाहेर पडून महाराष्ट्रात परतले. त्यानंतर जुल्फिकार खानाने जिंजीचा किल्ला जिंकून घेतला. राजाराम महाराज परत आल्यामुळे मराठ्यांचा जोर अधिकच वाढला. त्यांनी मुघलांच्या ताब्यातील खानदेश, वऱ्हाड, बागलान या प्रदेशांवर हल्ले चढवले. राजाराम महाराजांनी आपल्या समंजस वृत्तीने आणि मुत्सद्दीगिरीने संताजी व धनाजी यांच्यासारख्या शेकडो मराठा वीर तयार केले. त्यांच्यात स्वराज्य रक्षणाची प्रेरणा निर्माण करून मोलाची कामगिरी पार पाडली. परंतु हे सर्व घडत असताना 2 मार्च 1700 मध्ये राजाराम महाराजांचे अल्पशा आजाराने सिंहगडावर निधन झाले. राजाराम महाराज विचारी आणि मनमिळावू स्वभावाचे होते. मराठी राज्यातील सर्व कर्तबगार माणसांना एकत्र आणले, त्यांची एकजूट केली व त्यांच्यात चैतन्य निर्माण केले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 11 वर्ष त्यांनी औरंगजेबाला मोठ्या धैर्याने व चिकाटीने टक्कर दिली. अत्यंत कठीण समयी स्वराज्याचे संरक्षण ही राजाराम महाराजांवरची सर्वात मोठी कामगिरी होय. रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी छत्रपती राजाराम यांचे वर्णन करताना स्थिर बुद्धी या विशेषणाचा उपयोग केलाय. स्थिर बुद्धी म्हणजे अतिशय शांतपणे निर्णय घेणं, शांतपणे विचार करणं. त्यांनी केलेला हा उल्लेख पूर्णपणे यथार्थ वाटतो, म्हणजे बरोबर वाटतो. करून पहा. तुमच्या परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांची मुलाखत घ्या. महाराणी ताराबाई. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटले की आपण संघर्ष जिंकला. परिस्थिती मात्र उलट होती. औरंगजेब लढ्या मागून लढ्या जिंकत होता, पण त्याला युद्ध मात्र जिंकता येत नव्हते. युद्ध आणि लढाईमधला फरक या छोट्या छोट्या लढाया तो जिंकत होता, पण मराठ्यांविरुद्धचं युद्ध मात्र त्यानं जिंकलं नव्हतं. अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्याचे नेतृत्व करण्यास राजाराम महाराजांच्या कर्तबगार पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. ह्या आहेत महाराणी ताराबाई. मुघल इतिहासकार खाफी खान याने महाराणी ताराबाईंचे वर्णन पुढील शब्दामध्ये केलेले आहे. ती म्हणजे ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती.
सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झाला होता. म्हणजे त्यांचे पती जेव्हा जिवंत होते राजाराम महाराज, तेव्हाच त्यांचं मोठं नाव झालं होतं या बाबतीत. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी आपल्या सरदारांच्या साहाय्यानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा संघर्ष नेटाने पुढे चालू ठेवला. औरंगजेबाने सातारा, पन्हाळा ही मराठ्यांची ठिकाणं जिंकली, तर मराठ्यांनी मुघलांचा मध्य प्रदेश, गुजरात या प्रदेशात धडक मारली. ताराबाईंनी युद्धाचे क्षेत्र विस्तारले. कृष्णाजी सावंत, खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव, नेमाजी शिंदे हे सरदार महाराष्ट्राबाहेर मुघलांविरुद्ध संघर्ष करू लागले. युद्धाचे पारडे बदलत जाळल्याची खूण होती. महाराणी ताराबाई 7 वर्ष संघर्ष केला, राज्य राखलं, सगळा कारभार एक हाती घेऊन सरदारांना स्वराज्य कार्याला जोडून घेतलं. सिरोंज, मंदसौर, माळवा येथपर्यंत मराठी सरदार मुघलांविरुद्ध लढू लागले. खाफी खान लिहितो, राजारामाची बायको ताराबाई हिने विलक्षण धामधूम उडून तिच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांच्या व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट केले. त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढत गेली. माहिती आहे का तुम्हाला, महाराणी ताराबाई गणिमी काव्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग केला. औरंगजेबाच्या सैन्यापुढे मराठ्यांची ताकद अत्यंत कमी होती. औरंगजेब किल्ला जिंकण्यासाठी किल्ल्याला वेढा टाकायचा. शक्य होईल तेवढा काळ मराठी किल्ला लढवायचे. पावसाळा जवळ आला की मराठा किल्लेदार फितूर झाला आहे असे दाखवून औरंगजेबाकडून लाच घेऊन किल्ला त्याला दिला जायचा. किल्लेदार लाचेची रक्कम मराठी खजिन्यात जमा करायचा. औरंगजेब किल्ल्यावर धन, धान्य, दारुगोळा भरून ठेवताच ताराबाई तो किल्ला पुन्हा जिंकून घ्यायच्या. ताराबाईंच्या या युद्धतंत्राचे वर्णन सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम असे केले जाते. माहिती का तुम्हाला, ताराबाईंच्या कर्तृत्वाचे वर्णन करताना शिवभारतकार परमानंदांचा मुलगा कवी देवदत्त यांनी म्हटले, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रयत्नांची वेळ आली मुघल हो सांभाळा. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा महाराणी ताराबाईंनी पुढे चालवला. मराठ्यांचा या आक्रमक चढ्यामुळे औरंगजेब हताश झाला. सतत 25 वर्ष मुघल मराठी संघर्ष चालू होता. मराठ्यांचा पाडाव करणे मुघलांना जमलंच नाही आणि अशा परिस्थितीत औरंगजेब बादशाचा इसवी सन 1707 मध्ये अहमदनगर येथे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबरोबरच मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम समाप्त झाला. मराठ्यांचा हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे मुघल सत्ताधीशांनी बाळगलेली साम्राज्याची लालसा आणि मराठ्यांच्या मनातील स्वातंत्र्याची आकांक्षा यांच्यातील लढा होता. त्यात मराठ्यांचा विजय झाला. इतकेच नव्हे तर नंतरच्या काळात औरंगजेबाच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यात मराठी अग्रेसर राहिले. दिल्लीच्या तख्तावर नियंत्रण ठेवत त्यांनी जवळपास सर्व हिंदुस्थानाचा कारभार पाहिला व रक्षणही केलं. त्यामुळे 18वे शतक हे मराठ्यांचे शतक मानले जाते आणि या शतकातील मराठ्यांच्या कामगिरीचा इतिहास आपण पुढील पाठात पाहणार आहोत. आता आपण भोसले घराण्याची वंशावळ बघूयात. स्पर्धा परीक्षांचा विचार करत असेल तर नक्की हे बघा. आणि तसंही तुमच्या माहितीसाठी की भोसले घराण्याची वंशावळ काय, सगळ्यात पहिले मालोजी राजे भोसले, दुसरे शहाजी राजे भोसले, इसवी सन 1594 ते 1664. त्यांना 3 मुलं आहेत, संभाजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजी. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं पुढचं आपण पाहतोय. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज 2 मुलं. त्याच्यामध्ये इसवी सन 1657 ते 1689 संभाजी महाराजांचा कालखंड आहे आणि इसवी सन 1670 ते 1700 राजाराम महाराजांचा कालखंड आहे. संभाजी महाराजांना शाहू महाराज हे झाले इसवी सन 1682 ते 1749 आणि त्यांच्यानंतर छत्रपती रामराजा हे दत्तक आहेत इसवी सन 1750 ते 1777. त्याच्यानंतर आपण इकडे बघतोय छत्रपती राजाराम महाराज. यानंतर छत्रपती शिवाजी ताराबाईंचे पुत्र, त्यांचं नाव आहे शिवाजी ठेवण्यात आलं आणि त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव आहे छत्रपती संभाजी ठेवण्यात आलं. हे राजसबाईंचे पुत्र आहेत. इकडे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे ताराबाईंच्या मुलाला रामराजा हा सातारा गादीकडे दत्तक करण्यात आला. तर अशा प्रकारे एकूण यांची ही वंशावळ आहे. मला खात्री आहे की तुम्हाला हा धडा नक्की
नक्की ऐकायला, वाचायला आवडला असणार आहे. आपल्या मराठ्यांचा इतिहास आणि एकूणच 18व्या शतकामध्ये जे काही कर्तृत्व गाजवलं त्यात सगळ्याचा अभिमानही वाटत असेल. तर हा धडा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा तुम्हाला काही वाटत असेल तर. आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे स्वाध्यायाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.